हॅलो, तुमच्या बाबतीत कधी असं घडलंय का की तुमच्या मोबाईलमध्ये एखादा फीचर किंवा एखादा स्पेसिफिकेशन नाहीये? मग अशा वेळेला काय करायचं? तुमच्याकडे जो काही स्पेसिफिकेशन नाहीये तो डिरेक्टली प्ले स्टोरवर जायचा आणि डाउनलोड करायचा. इट्स दॅट सिम्पल. आता तुम्हाला हे माहितीच असेल की ऍप्स हे प्ले स्टोरवरनं डाउनलोड होतात, पण त्या ऍप्स डाउनलोड करताना नक्की काय बघायचं किंवा प्ले स्टोर म्हणजे काय आणि ते इन डिटेल आज मी तुम्हाला काही सगळं सांगणार आहे. आणि तुम्हाला माहितीये का की प्ले स्टोर वरती नुसतं ऍप सोडून बऱ्याच गोष्टी आहेत. तर ते काय आहे ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार. चला तर मग बघूया प्ले स्टोर इन डिटेल. तर आता आपण प्ले स्टोर इन डिटेल बघूया. तर आपण जाऊया प्ले स्टोरमध्ये. तर हा आता तुम्हाला जे दिसतंय ते होम पेज आहे. आता होम पेज हे कुठल्याही ॲपला युजली असतं, ठीक आहे. दिस इज दी होम पेज. आता या होम पेजवरती तुम्हाला लेफ्ट साईड टॉप कॉर्नरला 3 लाईन्स दिसत आहेत. त्याला आपण 3 लाईन्स मेन्यू असं पण म्हणतो, नुसतं मेन्यू असं पण म्हणतो, पण त्याचं ओरिजिनल नाव हॅमबर्गर मेन्यू असं आहे. जे तुम्हाला लेफ्टला वरती 3 लाईन्स दिसत आहेत ना, त्याला म्हणतात हॅमबर्गर मेन्यू. तर आपण तो उघडूया आणि बघूया. तर आता हा मेन्यू उघडल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल माय ॲप्स, गेम्स, नोटिफिकेशन्स. तर आता हे काय आहे, तर हा मेनू काय आहे, तर आपण हा आधी इन डिटेल बघूया. आता माय ॲप्स अँड गेम्स हा पहिला ऑप्शन मी क्लिक करते. ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला 3 सब ऑप्शन्स दिसत आहेत. पहिला ऑप्शन आहे अपडेट्स, दुसरा ऑप्शन आहे इन्स्टॉल्ड आणि तिसरा आहे लायब्ररी. तर आता हे काय आहेत मी तुम्हाला सांगते. अपडेट्स म्हणजे ह्याच्यामध्ये त्या ॲप्सची नावं आहेत ज्याच्यामध्ये नवीन नवीन फीचर्स किंवा नवीन नवीन काही थिंग्स आलेत, तर ते आता तुम्हाला अपडेट करायचे आहेत. तर त्याची लिस्ट इथे दिलेली आहे. तुम्ही आता बघू शकता गुगल फोटोज, गुगल पे एक्सेट्रा इथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला जो ॲप हवा आहे तो तुम्ही इथं अपडेट म्हटलात की तो अपडेट ऑटोमॅटिकली होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला इथे दिसतोय तो म्हणजे इन्स्टॉल्ड म्हणजे जे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी आहेत तर त्याची लिस्ट इथे दिलेली आहे. जे माझ्या मोबाईलमध्ये आहेत त्यांचे सुद्धा अपडेट आहेत ते पण इथे दिलेले आहेत. इथे वरती बघू शकता की मॅनेज युअर ॲप्स असा एक ऑप्शन आला आहे, कारण माझी आता मोबाईलचा जो स्टोरेज आहे तो मोस्टली फुल होत चालला आहे, तर ते आपल्याला इथे दाखवतं आहे. आणि खाली इथे रिव्ह्यूज वगैरे पण दिलेले आहेत की तुमचे जे ऑलरेडी ॲप्स आहेत ज्यांना तुम्हाला रिव्ह्यू द्यायचे आहेत, मग 1, 2, 3, 4, 5 तुम्हाला काय रिव्ह्यू द्यायचे आहे त्याच्यासाठी ते तुम्हाला इथे दाखवते की तुम्हाला कुठल्या ॲपला रिव्ह्यू द्यायचा आहे ते तुम्ही इथे देऊ शकता. पोस्टेड म्हणजे ज्या ॲप्सना मी ऑलरेडी काही रिव्ह्यूज दिलेत तर ते इथे तुम्हाला दाखवते की पोस्टेड म्हणजे मी ज्या ॲप्सने इथे रिव्ह्यूज दिलेत ते आहेत. रिव्ह्यूड म्हणजे ज्यांना मी अजून रिव्ह्यू दिलेला नाही आणि तुम्हाला जर द्यायची इच्छा असेल तर तुम्ही इथे देऊ शकता. त्याच्यानंतर बॅक आल्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन आहे लायब्ररी. आता लायब्ररी म्हणजे इथे त्या ॲप्सची लिस्ट आहे जे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी होते किंवा आत्तापर्यंत तुम्ही ह्या जीमेलवरून जितके काही ॲप्स डाउनलोड केले आहेत त्या सगळ्या ॲप्सची इथे लिस्ट आहे. म्हणजे तुम्ही ह्यापुढे सपोज एखादा ॲप इन्स्टॉल केलात, वापरलात, समजा तुम्हाला तो ॲप नको आहे तर तुम्ही अनइन्स्टॉल केलात, तर अनइन्स्टॉल केलात तरी ते तुम्हाला इथे दाखवतं की जे काही तुम्ही अनइन्स्टॉल केले ते इथे तुम्हाला लिस्ट दिसेल. म्हणजे ह्यापुढे जर तुम्ही कधी विसरलात की बाबा माझ्याकडे हा ॲप होता आणि तुम्हाला नाव लक्षात नसेल तर तुम्ही ह्या लायब्ररीमध्ये येऊन चेक करू शकता. आणि आता ह्या तिन्ही ऑप्शन्समध्ये एक कॉमन ऑप्शन आहे रिसेंट. आता रिसेंट म्हणजे तुम्हाला जर सॉर्ट करायचं असेल म्हणजे अल्फाबेटिकली तुम्हाला बघायचं असेल की A to Z समजा आणि रिसेंट बघायचं असेल म्हणजे रिसेंटली कुठला आत्ता जो आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं चेंज करू शकता. हा ऑप्शन तुम्हाला इथे पण बघायला मिळेल. अल्फाबेटिकल, लास्ट अपडेटेड, लास्ट यूज साईज. आता लास्ट अपडेटेड म्हणजे जो अपडेट केलेला आहे तर त्याप्रमाणे जर तुम्हाला लिस्ट बघायचं आहे तर तो ऑप्शन तुम्ही क्लिक करून बघू शकता. तर तुम्हाला दाखवेल की सॅमसंग इंटरनेट ब्राउझर तर ते ओपन आहे. म्हणजे ओपन का आलं आहे त्याच्यावर, कारण अपडेट त्याच्यावर येत नाही, कारण तो ऑलरेडी अपडेटेड आहे. आता हे खालती जिथे अपडेट आलं आहे त्याचा अर्थ की ते अपडेटेड नाही आहेत, ते अपडेट मला करायचं आहे, ते मी नंतर करेन. आता राहिलं अपडेट्समध्ये. इथं अपडेटमध्ये अपडेट ऑल हा ऑप्शन आहे जो तुम्हाला ग्रीनमध्ये दिसतो आहे. तर अपडेट ऑलमध्ये तुम्हाला एकदम सगळे जर अपडेट करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. ओके. आता नेक्स्ट ऑप्शन आहे नोटिफिकेशन्समध्ये तुम्हाला ते नोटिफिकेशन प्ले स्टोर देतं की सपोज आता जसं मला एक नोटिफिकेशन आहे की मी अर्बन क्लॅपला एक रिव्ह्यू टाकला होता आणि त्या अर्बन क्लॅपच्या ॲपच्या लोकांनी मला परत रिप्लाय दिला होता. तर इथे ते ह्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल किंवा आणखीन बाकी काही नोटिफिकेशन्स असतील ते तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये बघायला मिळतील. नेक्स्ट ऑप्शन आहे सबस्क्रिप्शन्स. आता सबस्क्रिप्शनमध्ये इथे तुम्हाला ते बघायला मिळेल की सपोज तुम्ही एखादा पेड ॲप घेतला आहे किंवा एखादं पेड काही तुम्ही घेतलं असेल मूवीज, बुक्स काही, तर त्याचे सबस्क्रिप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. आता सपोज तुम्ही इथे जर गेट स्टार्टेड असं जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे बघायला मिळेल की इथे काही
ॲप्स आहेत किंवा काही नवीन नवीन अशा गोष्टी ज्या आल्यात, पर्सनल ट्रेनर इन अ पॉकेट, प्ले अँड लर्न ऑन द गो, तर हे असे काही गोष्टी आहेत, त्या तुम्ही इथे येऊन बाय करू शकता. आणि तुम्ही हे जे काही घ्याल ते सबस्क्रिप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतील. नेक्स्ट ऑप्शन आहे विश लिस्ट. हा खूप सुंदर ऑप्शन आहे. विश लिस्ट म्हणजे ही ती लिस्ट आहे त्या ॲप्सची जे ॲप्स आपल्याला म्हणजे आत्ता नको आहेत पण पुढे सपोज हवेत. मी तुम्हाला ते करून दाखवते. सपोज आता मी एक रँडम एक ॲप घेते. सपोज हा गार्डनस्केप्स. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वरती ते 3 डॉट्स दिसत आहेत. तर ते मी सपोज ह्याच्यावर क्लिक केलं आणि इथे दिसेल तुम्हाला ॲड टू विश लिस्ट. तर असा ॲप तुम्ही विश लिस्टमध्ये ॲड करू शकता. म्हणजे मला आत्ता इन्स्टॉल करायचा नाही आहे पण सपोज मला हे नाव नंतर लक्षात ठेवायचं आहे की बाबा तो कुठला ॲप आहे, तर तो तुम्ही असं विश लिस्टमध्ये ॲड करू शकता. आणि आता तुम्हाला मी दाखवते तो विश लिस्टमध्ये आला असेल. गार्डनस्केप्स. तर हा ॲप आता विश लिस्टमध्ये आला आहे. म्हणजे तुम्हाला नाव लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्ही एकदा का विश लिस्टमध्ये ॲड केलं आणि तुम्हाला आत्ता नको आहे पण पुढे कधीतरी तुम्हाला तो ॲप इन्स्टॉल करायचा तर तुम्ही असं तो विश लिस्टमध्ये ॲड करू शकता. नेक्स्ट आहे अकाउंट. आता ह्या अकाउंटमध्ये तुम्हाला त्यांनी असे ऑप्शन्स दिलेत की प्रेफरन्सेस, रिवॉर्ड्स, परचेस हिस्ट्री, फॅमिली. तर ते काय आहेत? तर प्रेफरन्सेसमध्ये ईमेल प्रेफरन्सेस म्हणजे ईमेल्स फ्रॉम गुगल प्ले. म्हणजे तुम्हाला ईमेल्स सपोज न्यूज, ऑफर्स काही हवं आहे का तुम्हाला गुगल प्लेमधनं, तर हे तुम्ही ऑन करू शकता किंवा ऑफ करू शकता ॲज यू विश. तुमचा ईमेल आय डी खाली दिला असेल तुम्ही तो द्यायचा आहे. दिला नसेल तर तुम्हाला तो क्लिक करून इथे ईमेल द्यायचा आहे. मी आता ऑलरेडी इथे दिलेला आहे पण तुम्ही तुमचा ईमेल असा देऊ शकता. तर ह्याच्यावरच तुम्हाला न्यूज, ऑफर्स तुम्हाला गुगल हे करेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑप्शन्स आहेत ॲड नेट बँकिंग, ॲड क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, हे बँक. हे कशासाठी आहे? तर जेव्हा तुम्ही प्ले स्टोअरवरून काही परचेस करता म्हणजे काही मूवीज, बुक्स, पेड ॲप्स ऑर एनिथिंग, तर त्याच्यासाठी हे ऑप्शन दिलेलं आहे की कुठल्या मोडनी तुम्ही पे करणार, तर त्याच्यासाठी हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर रिवॉर्ड्स आहे. हा ऑप्शन कशासाठी आहे? तर इथे तुमच्याकडे जर सपोज प्रोमो कोड असेल आपल्याला, जसं की काही ॲपमध्ये तुम्ही वाचलं असेल की ते सांगतात की अप्लाय दिस कोड अँड गेट दिस मच कॅशबॅक. तर ते प्रोमो कोड जो आहे तो तुम्ही इथे एंटर करू शकता किंवा तुमच्याकडे आणि कुठला प्रोमो कोड असेल तर तो इथे एंटर करून तुम्हाला जो काही रिवॉर्ड, कॅशबॅक किंवा काही जे मिळालं असेल ते तुम्हाला इथे मिळू शकतं. तर तुम्ही इथे ते रिडीम प्रोमो कोड क्लिक करून सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. किंवा एखादं ॲप डाउनलोड करण्यासाठी सुद्धा काही कोड्स दिलेले असतात ॲप्सनी त्यांचा ॲप प्रमोट करण्यासाठी, तर ते कोडसुद्धा तुम्ही इथे एंटर करून रिडीम ऑप्शन प्रेस करून ते करू शकता. नेक्स्ट आहे परचेस हिस्ट्री. हां, आता हे काय आहे की जेव्हा आपण ॲप्स, बुक्स किंवा काहीही परचेस करतो गुगल प्लेवर, तर ते तुम्हाला इथे दाखवतील की दॅट यू हॅव स्पेंट इन एप्रिल दिस मच फॉर एक्झाम्पल. कारण आता एप्रिल मंथ चालू आहे, जो कुठला मंथ आहे त्याच्यात ते तुम्हाला इथे रुपीजमध्ये दाखवेल. आता मी काही केलेलं नाही तर अमाऊंट 0 आहे. इथे तुम्ही सेट बजेट पण करू शकता की तुम्हाला सपोज लिमिट करायचं की 1000, 2000, 3000, तर तुम्ही इथे तुमचं बजेट टाकून तसं तुम्ही सेट करू शकता आणि सेव्ह म्हणू शकता. तर इथे तुम्हाला दिसत असेल खाली फेब्रुवारी 2017 असं. तर द प्लॉट मराठी स्टोरी, मराठी ॲक्शन हे मी परचेस केलेलं पण ह्याचं काहीच अमाऊंट नव्हती. दिस वॉज 0.00. तर ते पण इथे दाखवते. इन शॉर्ट काय तुम्ही जे काही परचेस कराल ते इथे तुम्हाला ह्या ऑप्शनमध्ये बघायला मिळेल. नेक्स्ट फॅमिली ऑप्शन म्हणून आहे. हा ऑप्शन खूप छान आहे. हा ऑप्शन असा आहे की एखादा ॲप तुम्ही परचेस केला किंवा काहीही जे काही परचेस केले ते तुम्ही 5 जणांमध्ये शेअर करू शकता फॅमिलीमध्ये किंवा कोणाही बरोबर. तर इथे तुम्हाला जर स्टार्ट व्हायचं असेल तर साईनअप करावं लागेल. त्याच्यानंतर हे बघा इथे ऑप्शन आहे शेअर युअर स्टफ, परचेस ॲप्स, गेम्स, बुक्स अँड शेअर इट विथ अप टू 5 फॅमिली मेंबर्स. तर आणि हे साईनअप फ्री आहे. तर हे तुम्ही साईनअप करायचं आहे आणि ते झाल्यानंतर जे काही तुम्ही परचेस कराल आणि तुम्हाला ज्यांची नावं ॲड करायची आहेत 5 लोकांची, ते इथे तुम्ही मॅनेज युअर फॅमिली परचेस ह्या ऑप्शनमध्ये ॲड करून करू शकता. तर हा ॲक्टिवेट होत नाही आहे कारण अजून मी साईनअप केलेलं नाही आहे. पण तुम्हाला जर असा कुठला ॲप, गेम काही परचेस केलेलं शेअर करायचं असेल तर तुम्ही साईनअप करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही 5 लोकांची नावं इथे घालू शकता अँड देन यू कॅन शेअर इट अमॉंग 5 पीपल. तर असा हा ऑप्शन आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे पेमेंट मेथड्स. हे मी तुम्हाला ऑलरेडी मगाशी सांगितलं की हे मगाशी आपण पाहिलं की हे ऑप्शन त्या लोकांसाठी आहे की जे काही परचेस करत आहेत प्ले स्टोअरवरून. त्याच्यासाठी तुम्हाला कुठला
पेमेंट मोड आहे तर ते नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, भीम, UPI जे काय आहे तो तुम्ही इथे तुमचा ॲड करून पे करू शकता. इथे खाली आहेत ते मोर पेमेंट सेटिंग्ज आहेत, ते तुम्ही पेमेंटच्या वेळेला करू शकता. नेक्स्ट आहे प्ले प्रोटेक्ट. हा फारच सुंदर ऑप्शन आहे. प्ले प्रोटेक्ट म्हणजे हे प्ले स्टोअर काय करतं की तुमचे जे काही ॲप्स आहेत इन्स्टॉल्ड तुमच्या मोबाईलमध्ये तर ते स्कॅन करत राहतं सतत, आणि त्याच्यात जर काही व्हायरस असेल किंवा काही त्याला असं चुकीचं जर आढळलं तर ते तुम्हाला इथे नोटिफिकेशन देणार. आता जसं की मला एक नोटिफिकेशन आलं आहे, तुम्ही वाचू शकता की दिस ॲप ट्राईज टू यूज युअर डिव्हाइस टू कमिट ॲडव्हर्टायझिंग फ्रॉड. म्हणजे हा ॲप माझा काहीतरी यूज करून ॲडव्हर्टायझिंग फ्रॉड करतं आहे. तर हा असा एक मला नोटिफिकेशन आलेला आहे. तर हे प्ले प्रोटेक्ट त्यासाठी आहे. तर प्ले प्रोटेक्ट तुम्ही इथं ऑन करायचं आहे. स्कॅन ॲप्स विथ प्ले प्रोटेक्ट आणि इम्प्रूव्ह हार्मफुल ॲप डिटेक्शन हे तुम्ही ऑन करायचं आहे. तर ते तुम्हाला ऑन केलं तरच तुम्हाला ते नोटिफिकेशन देईल की कुठला ॲप हार्मफुल आहे किंवा काय प्रॉब्लेम होतं, तर इथे तुम्हाला नोटिफिकेशन देत जाईल. आता इथे मला हे नोटिफिकेशन आलं आणि त्याच्याखाली 2 ऑप्शन आहेत, अनइन्स्टॉल आणि कीप ॲप. अनइन्स्टॉल म्हणजे अनइन्स्टॉल करून टाकेल आणि कीप ॲप म्हणजे ते ठेवेल. आणि हे रिसेंटली स्कॅन्ड ॲप्स आहेत की त्यांनी कुठले ॲप्स स्कॅन केलेत त्याबद्दलची माहिती आहे. हे खूप तुम्ही ऑन केलेलं चांगलं आहे असं मला वाटतं. नेक्स्ट ऑप्शन आपण बघूया, हे सेटिंग्स. आता हे नोटिफिकेशन. आता नोटिफिकेशनमध्ये इथे तुम्हाला ऑन दिस डिव्हाइस ओनली म्हणजे अपडेट्स, नोटिफाय वेन अपडेट्स फॉर युअर ॲप्स आर अवेलेबल. म्हणजे हा जर तुम्ही ऑन केलात, सपोज हा ऑफ असेल तर तुम्हाला ते नोटिफिकेशन नाही देणार. ऑन असेल तर ते तुम्हाला नोटिफिकेशन देईल की तुमचा कुठला ॲप अपडेट आला आहे. म्हणजे युजली तुम्ही आता बघितलं असेल की व्हॉट्सॲप अपडेट्स आर अवेलेबल असं तुम्हाला वरती नोटिफिकेशनचे इथे नोटिफिकेशन्स येतात. तर हे तुम्ही तिथे ऑन केलं तर तुम्हाला प्ले स्टोअर सतत मेसेज करेल की बाबा कुठले ॲप्स अपडेट करायसाठी आहेत किंवा काय त्याचं नवीन आलं आहे, तर ते तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर खाली डील्स अँड प्रमोशन्स आहेत. मला ते काही नको आहेत, पण जर तुम्हाला काही डील्स किंवा प्रमोशन्स हवे असेल तर तुम्ही ते ऑन करू शकता. आणि हे प्री रजिस्ट्रेशन आहे. नोटिफाय वेन यू कॅन प्री रजिस्टर फॉर न्यू गेम्स दॅट यू थिंक, तर ते पण तुम्ही ऑन करू शकता. तर प्री रजिस्ट्रेशन म्हणजे काय, तर काही ॲप्स जे आहेत त्याची माहिती प्ले स्टोअर आधी टाकतं आणि लॉन्च व्हायच्या आधी थोडंसं, आणि जर तुम्हाला रजिस्टर करायचं असेल त्याच्यावर तर तुम्ही प्री रजिस्टर म्हणून क्लिक करू शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे ॲप डाउनलोड प्रेफरन्स. ॲप डाउनलोड प्रेफरन्स म्हणजे तुम्हाला तुम्ही जो कुठला ॲप डाउनलोड करणार किंवा जे काही तुम्ही डाउनलोड करणार ते तुम्हाला ओव्हर एनी नेटवर्क म्हणजे कुठल्याही नेटवर्कवर चालणार असेल तर तो ऑप्शन हे करा. जर तुम्हाला फक्त वायफायवरच करायचं असेल तर तुम्ही ते चूज करू शकता. आस्क मी एव्हरी टाईम म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस जर त्या प्ले स्टोअरला विचारायला हवं तर तुम्ही तोही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. म्हणजे ॲप डाउनलोड करताना ते प्रत्येक वेळी तुम्हाला विचारेल की वायफायवर करायचे का मोबाईल डेटावर. पण तुम्हाला कुठलाही नेटवर्क चालणार असेल तर ओव्हर एनी नेटवर्क तुम्ही म्हणू शकता. वायफायवरच हवं असेल तर वायफायवर. नेक्स्ट ऑप्शन आहे ऑटो अपडेट ॲप्स. ऑटो अपडेट म्हणजे तुम्हाला जर सतत अपडेट करायचा कंटाळा येत असेल आणि सपोज तुम्हाला ऑटो अपडेट हवे तर ते प्ले स्टोअर काय करेल, अपडेट झालं की ऑटोमॅटिकली तुमचा ॲप जे काही मोबाईलमधले ॲप्स आहेत ते सतत अपडेट करत राहील. तर ते कशावर करायचं, तर ओव्हर एनी नेटवर्क, ओव्हर वायफाय ओनली, डू नॉट ऑटो अपडेट ॲप्स. तर ते तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठल्याही नेटवर्कवर हवं आहे का वायफायवर हवं आहे का डोंट. तर मला नको आहे, कारण काय होतं की हा जर ऑप्शन ऑन ठेवला ना तर सतत अपडेट्स येत राहतात आणि ते सतत अपडेट करत राहतात. त्याच्यात बॅटरी पण जाते आणि सतत मोबाईल अपडेटमध्ये हँग होण्याची पण शक्यता असते. तर ते मी डू नॉट ऑटो अपडेट केलेलं आहे. तुम्हाला जो कुठला ऑप्शन हवे तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट आहे ऑटो प्ले व्हिडिओज. हे पण जसं ऑटो अपडेट आहे तसं ऑटो प्ले की व्हिडिओज तुम्हाला कधीही प्ले करायचं तर तुम्ही प्ले करू शकता. ऑटो प्ले व्हिडिओज ओव्हर वायफाय ओनली, जेव्हा वायफायवर हवे तर, अँड डोंट ऑटो प्ले व्हिडिओज. तुम्हाला जो कुठला ऑप्शन हवा यू कॅन चूज इट. नेक्स्ट आहे थीम. तुम्हाला लाईट हवी आहे, अशी डार्क थीम हवी आहे की सेट बाय बॅटरी सेवर, कारण बॅटरी सेवर कधी काही मोबाईल्समध्ये थीम्स सेट करतात तर तुम्ही ते चूज करू शकता. मी लाईट सिलेक्ट केलं आहे, तुम्ही डार्क पण सिलेक्ट करू शकता. तर तुमचा प्ले स्टोअर असं दिसेल. त्याच्यानंतर आहे क्लिअर लोकल सर्च हिस्ट्री. तर क्लिअर लोकल सर्च हिस्ट्री म्हणजे तुम्ही जे काही प्ले स्टोअरमध्ये सर्च करता, काही ॲप्स किंवा काही फाइंड करता, तर तुम्हाला सपोज ती सर्च हिस्ट्री नको असेल तर तुम्ही हा ऑप्शन जर क्लिक केला तर ऑटोमॅटिकली तुमची जी काही सर्च हिस्ट्री ते प्ले स्टोअर डिलीट करून टाकेल. त्याच्या नेक्स्ट ऑप्शन आहे गुगल प्ले प्रेफरन्सेस. आता ह्याच्यामध्ये तुम्ही फर्दर 4 ऑप्शन्स बघू शकता. त्यातला पहिला आहे क्लिअर विशलिस्ट. हा ऑप्शन जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमच्या विशलिस्टमध्ये जे काही ॲप्स, आता मग अशी मी तुम्हाला विशलिस्ट दाखवली, तर त्या विशलिस्टमध्ये जे काही तुमचे ॲप्स आहेत तुम्हाला जे नको आहेत किंवा तुम्हाला जर ती विशलिस्ट क्लिअर करायची असेल तुम्ही हा क्लिक केला तर विशलिस्टमधले सगळे ॲप्स तुमचे ऑटोमॅटिकली क्लिअर होऊन जातील. आता
बीटा प्रोग्रॅम्स. आता हे बीटा प्रोग्रॅम्स काय आहे, तर बीटा प्रोग्रॅम्स म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला जॉईन करावं लागतं. मी तुम्हाला नंतर दाखवेन की ते कसं जॉईन करायचं. तर ते जेव्हा तुम्ही जॉईन करता तर ते लीव बीटा प्रोग्राम म्हटलं तर ते जे जॉईन केलेलं आहे ते तुम्ही हा ऑप्शन क्लिक केल्यावर ते ऑटोमॅटिकली सगळे बीटा प्रोग्राम्समधून तुम्ही लिव्ह व्हाल. आता बीटा प्रोग्राम्स हे काय आहेत, तर काही असे ॲप्स आहेत जे ह्याच्या आधी प्ले स्टोअरवरती येतात किंवा कधी कधी ॲप्सचे अपडेट्स सगळ्यांना नाही दिले जाणार, पण जे लोक ह्या बीटा प्रोग्रामला जॉईंड आहेत ना त्यांनाच हे अपडेट्स दिले जातात. तर असे जे लोक जॉईंड आहेत ह्या बीटा प्रोग्रामला, तर त्या लोकांना काही अपडेट्स मिळतात म्हणजे ॲपचे वगैरे, तर ते सगळ्यांना नाही मिळणार, जे जॉईंड आहेत त्यांनाच मिळतील. तर हे त्यांना आधी का मिळतील, तर ज्यांना बाबा काही इंटरेस्ट आहे किंवा काही लोकांना आवडतं पटकन अपडेट्स बघायला किंवा काही लोकांना त्याचा पटकन यूट्यूब व्हिडिओ करायचा असतो, तर असे लोक बीटा प्रोग्रामला जॉईन होतात. तर ते टेस्टिंगसाठी म्हणून आधी टाकतात किंवा काही ॲप्ससुद्धा असे आहेत जे लॉन्च व्हायच्या आधी टाकतात. तर जे लोक बीटा प्रोग्रामला जॉईंट आहेत तर त्या लोकांना ते असे लॉन्च व्हायच्या आधी ॲप्सची नोटिफिकेशन्स मिळतात. मग ते तुम्ही टेस्ट करायचं, तुम्हाला कसा वाटला तो ॲप, त्याचे फीडबॅक त्या डेव्हलपर्सना द्यायचे. तर त्याच्यासाठी हा बीटा प्रोग्राम आहे. तर तुम्हाला जर त्यात तुम्ही जॉईन केलं असेल आणि तुम्हाला आता नाही त्याच्यात राहायचं आहे तर तुम्ही लीव बीटा प्रोग्राम हा ऑप्शन क्लिक करू शकता. नेक्स्ट तुम्हाला थर्ड ऑप्शन दिसत असेल अनरजिस्टर फॉर अपकमिंग इव्हेंट्स. म्हणजे प्ले स्टोअरमध्ये काही इव्हेंट्स आहेत जे मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर त्याच्यात तुम्ही जर कुठेही रजिस्टर केलं आणि तुम्हाला आता नाही त्याच्यात राहायचं तर हा अनरजिस्टर ऑप्शन क्लिक केलं तर तुम्ही जे काही इव्हेंट्स सबस्क्राईब किंवा रजिस्टर केले तर ते तुम्ही त्यातनं अनरजिस्टर होऊ शकता. लास्ट ऑप्शन पण तसाच आहे, अनरजिस्टर फॉर ॲप अँड गेम प्री रजिस्ट्रेशन. हां, आता हे प्री रजिस्ट्रेशन काय आहे, तर काही ॲप्स असे येतात लॉन्च व्हायच्या आधी, तर मी तुम्हाला नंतर तेही दाखवेन. तर कमिंग सून असं त्याच्या खाली लिहिलेलं असतं, म्हणजे ते अजून लॉन्च व्हायचे असतात. पण ते लॉन्च व्हायच्या आधी तुम्हाला त्याच्यावर जर रजिस्टर व्हायचं असेल आणि तुम्ही काही जर असे रजिस्टर केले असेल प्री रजिस्टर म्हणजे ॲक्च्युअली यायच्या आधी जर तुम्हाला म्हणजे अजून तो लॉन्च व्हायच्या आधी जर तुम्ही रजिस्टर केले असेल आणि असे जर काही ॲप्स असतील तर अशा ॲपला जर तुम्ही रजिस्टर केलं असेल आणि जर त्यातनं तुम्हाला आता अनरजिस्टर व्हायचं आहे, रजिस्टर नाही करायचं आहे, तर हा ऑप्शन क्लिक केला तर अशा तुम्ही ॲप्स आणि ह्याच्यातनं पण तुम्ही अनरजिस्टर होऊ शकता. नेक्स्ट आता बॅक आपण परत येऊया. आता सेटिंग्स ऑप्शन झाला. आता ओपन मूवीज ॲप. आता हा ओपन मूवीज ॲप काय आहे, तर इथे तुम्हाला गुगल प्लेचे मूवीज अँड टी व्ही हा ऑप्शन आहे. त्याच्यात तुम्ही मूवीज रेंटवर बघू शकता आणि बाय पण करू शकता. जसं आता मी रेंट केलं तर 100 रुपीज सपोज, आता हा पहिला कुठला आहे मर्दानी, तर मर्दानी 2 जर सपोज मला बघायचं असेल तर मी याच्यावर जर क्लिक केलं तर रेंट फॉर ₹100 तुम्हाला दिसत असेल. म्हणजे हा मी 100 रुपीज पे करायचे, जे तुम्हाला मी पेमेंटचे ऑप्शन्स मगाशी दाखवलेले आहेत त्याच्यात मी जर सपोज पेमेंट ऑप्शन भरला असेल तर ऑटोमॅटिकली मी हा रेंट फ्रॉम ₹100 असं जर क्लिक केलं तर 100 रुपीज पे केल्यावर मी हा पिक्चर रेंटवर बघू शकते. आणि बाय फ्रॉम 270 म्हणजे 270 रुपीज देऊन हा बाय करू शकतो. रेंट म्हणजे हा ठराविक पिरियडसाठी तुमच्याकडे असेल, बाय म्हणजे हा एकदा बाय केलं तुमच्याकडे ऑलरेडी हा मोबाईलमध्ये स्टोअर राहील. तर हे असे 2 ऑप्शन्स मूवीजचे तुम्ही बघू शकता. तर असा रेंट आणि बाय हे दोन्ही ऑप्शन्स आहेत. ह्याच्यामध्ये न्यू रिलीज हिट फिल्म्स आहेत, टॉप सेलर्स आहे, रेकमेंडेड फॉर यू, असे बरेच ह्याच्यामध्ये मूवीज आहेत, तुम्ही हे घेऊ शकता. हा आता मूवीज ऑप्शन आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे ओपन बुक्स ॲप. जसा मूवीजचा होता तसाच बुक्सचा पण आहे. आता यू नीड टू कंटिन्यू यू नीड द लेटेस्ट प्लेबुक्स ॲप. अच्छा, माझ्याकडे आता कुठलाही प्लेबुकचा ॲप नाही आहे, पण जसं मूवीजचं आहे तसंच सेम बुक्सचं आहे. त्याच्यात पण तुम्ही पण त्याच्यात रेंट नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बाय बुक्स आहेत, फ्री बुक्स बाय पेड बुक्स तुम्ही त्याच्यामध्ये बघ. नेक्स्ट आहे ओपन म्युझिक ॲप. हे पण सेम मूवीज आणि बुक्ससारखं आहे. हे गुगल प्ले तर ऑब्व्हियसली सगळ्यांकडे असतं. तर गुगल प्ले म्युझिकमध्ये तुम्हाला रिलॅक्सिंग म्युझिक, टॉप अल्बम, तुम्हाला जर कुठलं म्युझिक हवं असेल तर हे तुम्ही इथे येऊन बघू शकता. आता सपोज रिलॅक्सिंगवर मी क्लिक केलं तर सूदिंग म्युझिक, हार्मोनियस असे बरेच ह्याच्यात आहेत. इथे येऊन तुम्ही प्ले पण करू शकता. त्याच्यानंतर आहे खाली ब्राउज म्युझिक. तर ब्राउज म्युझिकमध्ये आता फॉर यू मी तुम्हाला ते दाखवते की तुमच्यासाठी कुठले रेकमेंडेड आहेत. तर हे तुम्ही इथे परचेस करू शकता. सपोज कमरियर लाईक ₹18. तर हे तुम्हाला सपोज गाणं हवं असेल तर तुम्ही हे डाउनलोड करू शकता आणि हे तुम्ही पे करून डाउनलोड करू शकता.
नेक्स्ट आहे टॉप सॉंग्स. ह्याच्यामध्ये कुठले आत्ता पॉप्युलर सॉंग्स आहेत हे ह्या लिस्टमध्ये मिळेल. टॉप अल्बम्स म्हणजे बाघी 3 ह्या मूवीमधले सगळे अल्बम तुम्हाला बघायला मिळतील. तर त्याचे इथे प्राईस दिलेली आहे, टोटल कॉस्ट दिलेली आहे. तुम्ही याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला मिळेल. न्यू रिलीजेस जे आता कुठले कुठले नवीन आलेले आहेत तर हे तुम्ही इथे ही लिस्ट येऊन बघू शकता कुठले नवीन रिलीज झाले. त्याच्यात ऑल म्हणजे सगळ्या लँग्वेजेसमधले तुम्हाला बघायला मिळतील. नंतर जनर्स, जनर्स म्हणजे कुठल्या टाईपमधलं तुम्हाला सॉन्ग हवं आहे, बंगाली, भांगरा, भोजपुरी, डिवोशनल, ब्ला ब्ला ब्ला. तर हे सगळं का तुम्हाला वर्ल्डमधला इथे ऑप्शन आहे, तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट आपण परत हॅमबर्गर मेन्यूमध्ये जाऊया. इथे तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन दिसेल रिडीम. तर रिडीम म्हणजे परत मी तुम्हाला ऑलरेडी हे सांगितलं होतं, वरती पण हा ऑप्शन आला होता की तुमच्याकडे जर काही प्रोमो कोड असेल, काही असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही एंटर कोड करून रिडीम करू शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे हेल्प अँड फीडबॅक. जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल, जर काही तुम्हाला फीडबॅक द्यायचा असेल प्ले स्टोअरला किंवा काही तुम्हाला समजत नसेल, ह्या हेल्पमध्ये जाऊन हे पॉप्युलर आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही खालती इथे दिलेल्या लिस्टमधनं तुमचा जो काही इश्यू आहे तो सर्च करून तुमचा हेल्प तुम्ही घेऊ शकता तुम्ही. नेक्स्ट आहे पेरेंट गाईड. हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना मुलांना काही ॲप्स डाउनलोड करण्यापासून थांबवायचं आहे किंवा काही कंटेंट त्यांना दाखवायचं नाही, तर हे त्याच्यासाठी दिलेला त्याची दिलेली ही इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर आहे अबाउट गुगल प्ले. तर अबाउट गुगल प्लेची थोडीफार माहिती दिलेली आहे. ही जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ते विजिट करून बघू शकता. तर आता हे मी तुम्हाला हॅमबर्गर आयकॉनमधले सगळे मेनू तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले आहे. तर ह्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. आता आपण परत होमपेजवर आहे. आता आपण बघू शकता की तुम्ही खालती इकडे लेफ्टला गेम्स ह्या सेक्शनमध्ये आहे. म्हणजे आता तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये गेम्सशी रिलेटेड सगळं काही दाखवलं जातं आहे. आता ह्या सेक्शनमध्ये परत सब ऑप्शन्स आहेत. वरती आता तुम्हाला फॉर यू ग्रीन कलरमध्ये दिसत असेल. तर फॉर यू म्हणजे त्यांनी तुम्हाला काय रेकमेंडेड आहे, तर असे काही गेम्स सजेस्ट केलेले आहेत प्ले स्टोअरवाल्यांनी, ते तुम्ही बघून डाउनलोड करू शकता. आता तुम्हाला माहितीच आहे की ॲपमध्ये 2 टाईप्स आहेत, पेड ॲप्स आणि फ्री ॲप्स. तर तुम्ही जर फ्री ॲप्स असेल तर त्याच्यावर इन्स्टॉल ऑप्शन असेल आणि पेड ॲप असेल तर ऑब्व्हियसली त्याच्यावर अमाऊंट दिली असेल काहीतरी, तर ते तुम्ही पेड किंवा फ्री जे काय हवे तुम्ही बघून डाउनलोड करा. नेक्स्ट आहे टॉप चार्ट्स. आता ह्या टॉप चार्ट्समध्ये परत सब मेनू आहे. तर काय आहे, तर परत तुम्ही बघाल की टॉप फ्री असं तिथे दिलेलं आहे. टॉप फ्री म्हणजे अशा ॲप्सची लिस्ट असते की जे फ्री आहेत आणि जे आत्ता टॉप लिस्टला आहेत. तर लुडो हा खूप पॉप्युलर आहे, तो फ्री पण आहे आणि आता सध्या आहे तर ट्रेंडिंग आहे, तर त्यामुळे टॉप फ्री ह्या लिस्टमध्ये. टॉप ग्रॉसिंग म्हणजे आत्ता ह्या लिस्टमध्ये त्या ॲप्सची नावं किंवा ते ॲप्स आहेत जे बऱ्याच लोकांनी सतत डाउनलोड केलेलं आहे. तर आता पबजी तुम्हाला माहिती आहे किती पॉप्युलर, तर पबजीचं नाव आहे 3 पत्ती, कॉइन मास्टर. तर असे हे ग्रॉसिंग, टॉप ग्रॉसिंग म्हणजे जास्तीत जास्त डाउनलोड झालेले आहेत, खूप लोकांनी डाउनलोड केले आहेत, तर त्या ॲप्सची लिस्ट आहे. नेक्स्ट आहे ट्रेंडिंग. म्हणजे सपोज तुम्हाला गेम्स खेळायचे आहेत आणि सपोज तुम्हाला आत्ता ट्रेंडमध्ये काय चालू आहे हे माहीत नाही, तर ह्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन तुम्ही हे ॲप्स चेक करू शकता आणि डाउनलोड करू शकता. नेक्स्ट आहे टॉप पेड. जसं मी तुम्हाला आत्ता म्हणाले की ॲप्समध्ये 2 टाईप आहेत, फ्री आणि पेड. तर हे गेम्स त्या गेम्स आहेत ज्या पेड आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल 121, 182, 29 असे ह्याच्यावर अमाऊंट्स दिलेले आहेत. तर हे जे गेम्स आहेत ते तुम्हाला पे करून परचेस करायचे आहेत. ओके, तर हे सब ऑप्शन्स होते. नेक्स्ट आहे इव्हेंट्स. मी मगाशी तुम्हाला जे हॅमबर्गर आयकॉनमधले जे मेन्यू किंवा जे ऑप्शन्स एक्सप्लेन करत होते तेव्हा इव्हेंट्स, अनसबस्क्राईब फ्रॉम इव्हेंट्स, तर ते हे इव्हेंट्स तुम्ही इव्हेंट्स म्हणजे हे ॲप्सच आहेत, तर त्याच्यामध्ये काही इव्हेंट्स असतात, तर ते तुम्ही ॲप इन्स्टॉल करून प्ले करून ते इव्हेंट्समध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. नेक्स्ट आहे प्रीमियम. प्रीमियम म्हणजे याच्यामध्ये मोस्टली सगळे प्रीमियम ॲप्स आहेत. प्रीमियम म्हणजे पेड ॲप्सच आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक ॲपच्या खाली काही अमाऊंट दिलेली आहे. तर 479, 340 वगैरे असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. नेक्स्ट आहे कॅटेगरी. म्हणजे सपोज तुम्हाला कुठला गेम घ्यायचा कळत नसेल तर इथे कॅटेगरीज दिलेत. म्हणजे तुम्हाला ॲक्शन हवी, ॲडव्हेंचर, आर्केड, बोर्ड, तुम्ही इथे कॅटेगरी सिलेक्ट करून गेम्स कॅटेगरीप्रमाणे तुम्ही जो काही सिलेक्ट कराल त्याप्रमाणे तुम्हाला गेम्स दाखवले जातील, तुम्ही ते बघून घेऊ शकता. नेक्स्ट आहे फॅमिली. जे मी तुम्हाला सांगितलं की
आता फॅमिली ह्याच्यात तुम्हाला ऑप्शन दिसेल की एज 5 अँड अंडर, म्हणजे सपोज तुम्हाला ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत तर 5 अँड अंडरचे गेम्स हवे असतील, 6 to 8, 9 ओव्हर असे तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर त्यांच्यासाठी हे पेरेंट्स तुम्ही बघून करू शकता. आणि हे फॅमिली जे आहेत याच्यामध्ये तुम्ही जसं मी सांगितलं की ह्याच्यात तुम्ही मेंबर्स पण ॲड करू शकता. नेक्स्ट आहे एडिटर्स चॉईस. आता एडिटर्स चॉईस म्हणजे जे कोण प्ले स्टोअरचे एडिटर्स आहेत त्यांनी आपल्यासाठी बेस्ट कुठला आहे गेम तर त्यांचे काही चॉईसेस टाकलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ही लिस्ट बघू शकता. त्यांनी काही सजेस्ट केलेले गेम्स आहेत जे बेस्ट आहेत जे त्यांच्याप्रमाणे. तर दॅट इज कॉल्ड एडिटर्स चॉईस. तर तुम्ही हे लिस्ट बघून जे काही तुम्हाला हवे तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आता मी बॅक येते ह्याच्यामध्ये. आता आपण होतो गेम्स सेक्शनमध्ये, जो खालती तुम्ही दिसते की ग्रीन कलरचा आहे. नेक्स्ट आहे ॲप्स. आता हा ॲप सेक्शन आहे. याच्यामध्ये पण सेम चार्ट आहे. फॉर यू, टॉप चार्ट्स, कॅटेगरीज, एडिटर्स चॉईस, फॅमिली, अर्ली ॲक्सेस. आता अर्ली ॲक्सेस हा मगाशी गेम्समध्ये नव्हता. आता अर्ली ॲक्सेस म्हणजे काय तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की काही गेम्स किंवा काही ॲप्स जे आहेत ते लॉन्च व्हायच्या आधी येतात आणि ते आपण यूज करायचं असतं, इन्स्टॉल करायचे असतात आणि त्याच्याबद्दल तुम्ही फीडबॅक त्यांना देऊ शकता की कसा वाटला तुम्हाला ॲप, काय वाटला आणि मग त्यांना तुम्ही हे सांगू शकता. तर दॅट इज कॉल्ड अर्ली ॲक्सेस. आणि हे ॲप सगळे ते अजून डेव्हलपमेंटमध्ये आहेत. म्हणजे हे अजून त्याच्यात काय नवीन ते डेव्हलपर्स लोक काहीतरी त्याच्यावर अजून वर्क करतात. तर ते वर्क करायच्या आधी इथे आलेले आहे. तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करून यूज करून तुम्ही फीडबॅक पण देऊ शकता. तुम्हाला जे काही वाटेल ते त्यांना सांगू शकता. तर हे मी बाकी एक्सप्लेन केलेले आहेत. फॉर यू, टॉप चार्ट्स, कॅटेगरीज हे मी मगाशी एक्सप्लेन केलेलं आहे. तर एडिटर्स चॉईस यात पण आहे, फॅमिली, अर्ली ॲक्सेस. आता नेक्स्ट आपण ऑप्शनमध्ये जाऊया मूवीज. आता मूवीजमध्ये पण असेच ऑप्शन आहेत. फॉर यू म्हणजे रेकमेंडेड, टॉप सेलिंग म्हणजे आता जे टॉपमध्ये सेलिंगमध्ये आहेत जे लोक परचेस करतात तर त्याची लिस्ट दिलेली आहे, ते तुम्ही घेऊ शकता. न्यू रिलीजेस, जर कुठला आता न्यू रिलीज झाला आहे त्याप्रमाणे इथे लिस्ट दिली आहे. जनर्स म्हणजे तुम्हाला कॅटेगरीप्रमाणे जर मूवीज परचेस करायचे आहेत किंवा बघायचे तर तिथे ऑप्शन्स आहेत. म्हणजे स्काय-फाय मूवीज हवे आहेत, डॉक्युमेंटरी, कॉमेडी जे काय. नेक्स्ट आहे स्टुडिओज. इथे डिझनी मूवीज, सोनी मूवीज, युनिव्हर्सल मूवीज अशा कॅटेगरीप्रमाणे स्टुडिओजप्रमाणे यांनी कॅटेगरी दिलेली आहेत. म्हणजे सपोज तुम्हाला डिझनी मूवीज बघायचे आहेत तर अशी इथं नावं आहेत. सोनी मूवीज बघायचे आहेत तर ते तुम्ही बघून घेऊ शकता. नेक्स्ट आहे आता आपण जाऊया बुक्स ऑप्शनमध्ये. बुक्समध्ये ई बुक्स विच आर ऑनलाईन. तर त्याच्यामध्ये पण पेड, फ्री असे दोन्ही ऑप्शन आहेत. तर तुम्हाला जे काही बुक हवं आहे यू कॅन परचेस. ऑडिओ बुक्स ज्या तुम्हाला ऑडिबल आहेत, ऑडिओ म्हणजे तुम्हाला ऐकून वाचायचे आहेत तर ते बुक्स तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट आहे कॉमिक्स. तर ही कॉमिक्स लिस्ट आहे ज्यांना कॉमिक्स वाचायला खूप आवडतं. नेक्स्ट आहे जनर्स. अगेन परत कॅटेगरीप्रमाणे बुक्स, ई बुक, ऑडिओ बुक, कॉमिक जनर तुम्ही कॅटेगरीप्रमाणे हे सिलेक्ट करून घेऊ शकता. नेक्स्ट आहे टॉप सेलिंग. अगेन त्याच्यात तेच आहे, ई बुक, ऑडिओ बुक आणि कॉमिक्स हे 3 सेक्शनमधले जे आता हायेस्ट जे टॉप आणि सेलिंगमध्ये आहेत तर त्यांची इथं लिस्ट दिलेली आहे. ती तुम्ही लिस्ट बघून घेऊ शकता. हे मोस्टली टॉप सेलिंग म्हणजे ऑब्व्हियसली ते पेड आहेत. नेक्स्ट आहे न्यू रिलीजेस म्हणजे जे आत्ता बुक तुम्हाला जी लेटेस्ट रिलीज झाली आहे आता ती ते तुम्ही बघून घेऊ शकता. तर हे आहे बुक्स ऑप्शन. तर तुम्ही गेम्स एक्सप्लेन केलं आहे, ॲप्स एक्सप्लेन केलं आहे, मूवीज एक्सप्लेन केलं आहे आणि बुक्स पण एक्सप्लेन केलं आहे. नेक्स्ट आता हे सगळं झालं तर वरती या हॅमबर्गरच्या इथे लाईनमध्ये सर्च फॉर ॲप्स अँड गेम्स. तर इथे तुम्ही जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला कुठलंही फीचर, कुठलंही स्पेसिफिकेशन मोबाईलमध्ये नसेल तर तुम्ही इथे सर्च करून हे करू शकता. सपोज आता एक्झाम्पल स्लो मोशन. तर स्लो मोशन ॲप मला हवं असेल तर स्लो मोशन असं टाईप करून मी सर्च केलं तर बघा स्लो मोशनशी रिलेटेड जितके काही वर्ड्स आहेत किंवा जितके काही ह्या वर्डशी रिलेटेड ॲप्स आहेत ते इथे तुम्हाला दाखवतात. तुम्ही तो ॲप बघा, त्याचे डिटेल्स बघा आणि तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आणि आता आजकाल टाईप करायची पण गरज नाही. इथे एक माईक दिला आहे. हा माईकचा यूज ऑब्व्हियसली तुम्ही काही रेकॉर्ड करून तुम्हाला जर काही सर्च करायचं असेल तर तसं तुम्ही रेकॉर्ड करून पण सर्च करू शकता. नेक्स्ट इथे तुम्हाला जीमेलचं दिलेलं आहे. जर सपोज तुमचे 2 अकाउंट्स आहेत जीमेलवर तर तुम्ही दोन्ही ॲड अनदर अकाउंट आहे. म्हणजे सपोज तुम्हाला जीमेलचा आणखीन एक अकाउंट असेल किंवा आणखीन कुठला ईमेलचा अकाउंट असेल तुम्ही ॲड करू शकता. अशा रीतीने तुम्हाला प्ले स्टोअर मी सगळं इन डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. आता मी एखादा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून दाखवते.
सो आता कुठलाही ॲप कसा इन्स्टॉल करायचा, तर मी आता आली आहे ॲप्समध्ये आणि सपोज आता एक्झाम्पल स्नॅपचॅट हा पहिला आहे. तर ॲप आता ह्याचे डिटेल्स ह्याच्यात काय काय हे मी तुम्हाला सांगते. तर स्नॅपचॅट हे पहिला तिथे त्यांनी नाव आणि त्या ॲपचं सिम्बॉल इथे दिलेलं आहे. नेक्स्ट त्यांनी इथे खालती रिव्ह्यूज पण दिलेले आहेत. हे आहेत त्यांनी दिलेले रिव्ह्यूज. त्याच्यानंतर 49 MB हा नेक्स्ट तुम्ही दिसत असेल ऑप्शन, तर तो ॲपचा साईज आहे. नेक्स्ट हा इथे दिलेला आहे की हा एडिटर्स चॉईस, म्हणजे एडिटरनी हे त्यांच्या बेस्ट ॲपमध्ये लिस्टमध्ये हा टाकलेला आहे. रेटेड फॉर 12+, म्हणजे त्यांनी इथं एज दिलेलं आहे की पॅरेंटल गायडन्स रेकमेंडेड, म्हणजे हा 12 इयर्सच्या जे किड्स आहेत किंवा 12 इयर्सच्या अबावच हा ॲप लोक येऊ शकतात. नंतर ह्याच्यात डाउनलोड्स दिलेले आहेत की किती लोकांनी हा डाउनलोड केलेला आहे. त्याच्यावर 1B+, म्हणजे 1 बिलियन+ वर लोकांनी हा डाउनलोड केलेला आहे. नेक्स्ट आहे इन्स्टॉल ऑप्शन. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इथे त्यांनी फोटोज पण दिलेत की तुम्ही इन्स्टॉल करायच्या आधी हा ॲप कसा दिसतो, त्याच्यात काय ऑप्शन्स आहेत साधारण आहे असं इथे तुम्हाला आयडिया येईल. नेक्स्ट अबाउट दिस ॲप आहे. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर ह्याच्यात तुम्हाला ॲपमध्ये काय ऑप्शन्स आहेत किंवा काय काय ह्याच्या आत आहे, तर तुम्ही इन्स्टॉल करायच्या आधी डिटेल हे वाचून सगळं तुम्ही इन्स्टॉल करू शकता. त्याच्यानंतर इथे व्हर्जन अपडेटेड ऑन, म्हणजे लास्ट कधी अपडेट झाला आहे, किती लोकांनी डाउनलोड साईज, हे अगेन परत तेच वरती जे दिलं आहे हेच फक्त डिटेलमध्ये आणखीन दिलं. इथे वरती शॉर्टकटमध्ये तुम्ही ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आहे परत एडिटर्स चॉईस, वाय वी लव्ह दिस. त्याच्यानंतर खाली आहे रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज. इथे तुम्ही बघू शकता की 4.4 हा ॲव्हरेज रिव्ह्यू आहे. तर आता सपोज ह्याच्यामध्ये पण तुम्ही सपोज आतमध्ये गेलात तर तुम्हाला पॉझिटिव्ह रिव्ह्यूज, क्रिटिकल रिव्ह्यूज, म्हणजे चांगले रिव्ह्यूज, क्रिटिकल जर काही बाद आहे, 5 स्टार रिव्ह्यूज असं तुम्ही पण बघू शकता. सपोज तुम्हाला बघायचं आहे की 1 स्टार रेटिंगवाल्यांनी काय लिहिलं, तर 1 स्टारमध्ये जाऊन पण तुम्ही बघू शकता की याच्यात काय लोकांनी बाद लिहिलं आहे, काय आहे, हे पण आपल्याला हेल्पफुल होऊ शकतं. प्रत्येक वेळेला चांगलंच असं नाही, तुम्हाला चांगले रिव्ह्यूज, वाईट रिव्ह्यूज दोन्ही पण बघून ॲप तुम्ही इन्स्टॉल करा, म्हणजे तुम्हाला डिटेल त्याचं एक आयडिया मिळून जाईल. तर हे झाले रिव्ह्यूज. तुम्हाला पण जर रिव्ह्यू करायचा असेल तर इथे तुम्ही रिव्ह्यू करू शकता. जेव्हा तुम्ही इन्स्टॉल कराल तेव्हा इथे तुम्हाला स्टार्स येतील. मी तुम्हाला ऑलरेडी मगाशी मेनूमध्ये दाखवलेले आहे. आणि मग त्याच्यानंतर खालती डेव्हलपर कॉन्टॅक्ट दिलं आहे. सपोज तुम्हाला त्यांना जर काही डेव्हलपर कॉन्टॅक्ट म्हणजे ह्या स्नॅपचॅटचं ईमेल, त्यांचा ॲड्रेस म्हणजे कुठनं आला आहे हा ॲप हे पण आपल्याला कळतं. ईमेल दिलेला आहे की सपोज तुम्हाला त्यांना ईमेल करायचं आहे, काही तुम्हाला सजेशन्स और फीडबॅक द्यायचे आहेत ॲपशी रिलेटेड, तर तुम्ही त्यांना इथे ईमेल करू शकता. हे डेव्हलपर कॉन्टॅक्ट त्यांनी इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे काही बेस्ड ऑन युअर रिसेंट ॲक्टिव्हिटी, सिमिलर ॲप्स. आता सिमिलर ॲप्स म्हणजे स्नॅपचॅटसारखा कुठला सिमिलर ॲप आहेत, तर त्यांनी असे काही तुम्हाला सजेस्ट केलेले आहेत, तर ते तुम्ही घेऊ शकता. हां, हे बघा, हे बीटा प्रोग्राम इज फुल. द बीटा प्रोग्राम फॉर दिस ॲप इज करंटली फुल, म्हणजे ऑलरेडी बऱ्याच लोकांनी ह्याला सबस्क्राईब केलेलं आहे. तर असं सगळं तुम्ही स्टडी करून सगळे डिटेल्स बघून ॲप डाउनलोड करा. पेड ॲप आहे का फ्री ॲप आहे ते पण एकदा स्टडी करून बघा. आता तुम्हाला मी लास्ट जे तुम्हाला सांगणार आहे बीटा प्रोग्राम, ते कसं, तर सपोज फॉर इंस्टाग्राम. आता इथे तुम्हाला खाली डेव्हलपर कॉन्टॅक्टच्या खाली जॉईन द बीटा असं ऑप्शन आहे. तर हे तुम्ही जेव्हा इथे 2 ऑप्शन आहेत, जॉईन आणि लर्न मोर. तर जेव्हा इथे तुम्ही जॉईन कराल तर तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की एकदा तुम्ही इथे जॉईन केलं तर तुम्हाला जे काही त्यांचे फीचर्स आहेत आणि जे काही त्यांचं आहे ते तुम्हाला बाकीच्या लोकांना नाही आधी येणार, जे काही त्यांचे अपडेट्स आहेत. तर जे लोक ह्या बीटाला जॉईंट आहेत तर त्या लोकांना हे अपडेट्स आधी मिळतात. तर तुम्ही जर हे आता सपोज मी इंस्टाग्रामसाठी जर मी हे जॉईन आत्ता केलं तर मला इथं कॅन्सल आणि जॉईन असे 2 ऑप्शन आले. तर जॉईन केलं तर मला त्यांचे अपडेट्स जेव्हा ते त्यांचे डेव्हलपर करत असेल तेव्हा मला ते अपडेट्स आधी येतील. तर हा असा बीटा प्रोग्राम आहे. तर हे सगळं आता प्ले स्टोअरमध्ये जे काय आहे ते तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही ॲप्स बघा, नवीन नवीन ॲप्स एक्सप्लोअर करा. पेड आहेत, फ्री आहेत, चेक करा. इव्हेंट्स जॉईन करा, बीटा जॉईन करा, न्यू थिंग्स ट्राय करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि तुम्हाला काहीही जर डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये मेसेज करा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला लाईक करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. टिल देन, बाय बाय.